नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनेल हाऊस ऑफ रोहिणी. हा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आणि एक्सायटेड आहे, कारण या इमॅजिका थीम पार्कला आम्ही स्टाफ ॲज अ पिकनिक म्हणून गेलो होतो आणि खूप खूप जास्त आम्ही इथे मजा केली, जो तुम्ही पूर्ण व्लॉग बघालच. या पार्कला सुरुवातीला येताना तुम्हाला तिकीट्स बुक करायचे आहेत. ऑनलाईन करू शकतात किंवा तिथेही जाऊन करू शकतात. त्यानंतर तुम्हाला एक बँड दिला जाईल, तो तुम्ही हातात घालायचा आहे आणि फर्स्ट आमचं वेलकम डान्सने स्वागत केलं. नंतर पहिली राईड जी तुम्हाला सगळ्यात पहिला इथे जी मिळेल थीम पार्कला, ती आहे नेट्रो राईड. ही राईड खूप मोठी आहे, जवळजवळ 2 मिनटं तरी राईड ही तुमची चालू असते. मी तुम्हाला पूर्ण राईडचा एक ओव्हरव्ह्यू देते इथे. थीम पार्कला येण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही वॉटर पार्क किंवा मोठ्या मोठ्या राईड्स एन्जॉय नाही करू शकत, तुम्हाला चांगलं रिलॅक्स व्हायचं आहे आणि काही छोट्या मोठ्या राईड्स करून तुम्हाला तुमचं पूर्ण दिवस छान स्पेंड करायचा आहे, तर थीम पार्क तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला पाण्यात जास्त वेळ राहिलं किंवा जास्त मोठ्या राईडमध्ये भीती वाटली तर ही बेस्ट आहे. नेक्स्ट राईड आम्ही जी ट्राय केली ती होती स्प्लॅश ahoy. तर या राईडमध्ये किड्स आणि मोठे सगळे एन्जॉय करू शकतात आणि या राईडचा आता तुम्ही आनंद घ्या. ही डेअर ड्रॉप राईड, जिथे तुम्ही अगदी जोरात वर फेकला जातात आणि तेवढ्याच हलक्याने तुम्हाला खाली आणलं जातं. अगदी 1 मिनिटची राईड आहे, पण खूपच ॲडव्हेंचरस आहे. बघितली केवढी मजेदार राईड होती. पुढे तसंच अजून एक राईड आम्ही ट्राय केली, ती म्हणजे गोल्ड रश राईड. आम्ही म्हणजे मी तर नाही बसली, पण माझे कलिग्सने नक्कीच ही राईड खूप एन्जॉय केली. आणि हा सिटिंग एरिया आहे, जिथे खूप ऊन लागलं, जसं आमची खारुताई पण रिलॅक्स होते तसं खूप ऊन लागलं, तुम्हाला थकवा आला तर तुम्ही इथे थोडा वेळ विश्राम करू शकतात. आणि पहिला खूप राईड्सला गर्दी असते, तर तुम्ही थोडंसं पुढे जाऊन काही राईड्स एन्जॉय करा, जेणेकरून जेव्हा तुम्ही पाठी याल तर तुम्हाला जास्त टाईम स्पेंड नाही करावा लागणार, कारण विकेंड्सला गेलं की जास्त गर्दी असते. इथे एक सिंड्रेला कॅसल होतं आणि त्याच्या पुढे छान असा फाउंटेन एरिया होता आणि इथे जास्त थंड वाटत होतं, कारण खूप छान प्रकारे पाण्याचा फ्लो होता. इथे फोटो काढायलाही खूप छान जागा आहे, तुम्ही खूप छान छान फोटो काढूनसुद्धा इथे एन्जॉय करू शकतात. इथे पण खूप छान रिलॅक्स वाटतं. मला जर राईड, मी तर पहिल्यांदा गेली होती, मला तर राईड एन्जॉय करायला आवडलेच. त्यासोबत इथे खूप काही बघण्यासारखं आहे, तुम्हाला पूर्ण दिवसही कमी पडू शकतो, असं त्यांनी खूप छान पार्क सजवलेलं आहे. हे नेक्स्ट राईड आहे, ज्याला आय फॉर इंडिया म्हणतात, जिथे तुम्हाला पूर्ण इंडियाचं एक 3Dद्वारे पूर्ण दर्शन दिलं जातं. तुम्ही खूप छान छान व्ह्यूज एन्जॉय करू शकतात. हे मोठे लहान सगळ्यांसाठी राईड अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे सलीमगर हॉन्टेड राईड. तुम्हाला खूप जास्त काळोख दिसेल, पण आरडाओरडाने समजू शकते की राईड किती डेंजर असू शकते एखाद्या सॉफ्ट हार्टसाठी.
बघितलं किती डरावणी राईड आहे ती. नेक्स्ट राईड पण एवढीच अमेझिंग आहे, ज्याला अलीबाबा 40 चोर म्हणतात. तुम्हाला पुढे स्क्रीनवरती एक स्कोरचा पॅलेट दिसेल आणि तुमच्या हातात एक बंदूक असते. तर जिथे जेवढे पण ते माणसं अशी उभी केलेली आहेत मूर्तीसारखी, तिथे तुम्हाला त्यांच्या ग्रीन कलरच्या इथे तुम्हाला डॉटवरती शूट करायचं आहे, तर तुमचे पॉईंट्स वाढतात. असा हा फन गेम आहे. याच्यातून काही रिवॉर्ड नाही मिळत, पण खूप छान फन गेम आहे. आणि सगळ्यांची एक्सायटेड, सगळ्यांची फेवरेट राईड ती म्हणजे राजासोरस राईड. रिव्हर ॲडव्हेंचरस राईड म्हणतात याला. ज्याच्यात तुम्हाला थोडं ड्रॅगन्स आणि एक अश्मयुगीन काळातल्या पक्ष्यांचं छान असा व्ह्यू दिला जातो. आणि एकदम वरती जाऊन ती पटकन खाली जाते. ते काही मला शूट नाही करता आलं, कारण राईड्स करताना जास्त धमाल करताना मला मोबाईल पकडणं अशक्य होतं. पण तुम्ही जेवढं आहे तेवढा व्ह्यू पाहू शकतात. खूप साऱ्या राईड्स आहेत ज्या एका दिवसात तुम्हाला नाही कवर करता येत. आम्हाला डीप स्पेस आणि मिस्टर इंडिया करायची होती, पण काही वेळेच्या अभावाने ती राहून गेली. पण तुम्ही जेव्हा फ्रेंड्स म्हणून येतात तेव्हा तुम्ही जास्त वेळ थांबून या सगळ्या राईड्स एन्जॉय करू शकतात. माझ्याकडून तर इमॅजिका थीम पार्कला 10 on 10 मार्क्स आहेत. या राईड्सचं प्रत्येक गोष्ट एक मेमरेबल बनून जाते आणि खूप जास्त तुम्ही एन्जॉय करतात. एक छान मेमरी क्रिएट होते. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला 1500 रुपये विकेंडला मोजावे लागतात आणि वीकडेजला काही अमाऊंट कमी असते आणि ती बदलत असते. आता जेव्हा तुम्ही वेबसाईटवर चेक करा तर 845 रुपये काही फी आहे, तर ती पर पर्सन आहे. जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना 600 रुपीज चार्जेस लागतात. हे सगळे माझे कलिग्स. आणि एक जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा छान असं एक, जसं आपण डिझनीलँडमध्ये बघतो किंवा मोठ्या पार्क्समध्ये बघतो, तसं इथे पण एक छान परेड निघाली आहे. सिंड्रेला असते त्याच्यात. हे छान सगळे डान्स करतात. आपण पण एन्जॉय करू शकतो. आणि संध्याकाळचा थीम पार्क तर मला वाटतं अजून खूप सुंदर दिसतो. आम्ही काही वेळेच्या अभावी आम्ही लवकर निघालो, पण जेव्हा मी नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा मी जास्त वेळ थांबून तुमच्यासाठी जास्त वेळ इन्फॉर्मेशन फाइंड आउट करून हा व्लॉग मोठा करेन. थँक्यू सो